पश्चिम महाराष्ट्रात आजपासून कडक लॉकडाऊन लावण्यात येतोय। कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत चालल्यामुळे हा कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय। कोल्हापूरमध्ये आजपासून 10 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन असेल। सांगली जिल्ह्यामध्ये आजपासून 8 दिवसांचा कडक लॉकडाऊनची घोषणा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली आहे। तर साताऱ्यामध्ये आठवडाभराचा लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय। सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन दरम्यान दूध, भाजी, किराणा मालाची दुकानं देखील बंद राहणार आहेत। राज्यात कोरोनाचं वाढतं संकट कायम आहे। राज्यातल्या 24 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येमध्ये अजूनही वाढ होतीये आणि 12 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या घटली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। तर 18 लाख लसींची ऑर्डर दिलेली आहे। 18 ते 44 वयोगटाचं लसीकरण सुरू करणाऱ्या 4 ते 5 राज्यांमध्ये महाराष्ट्र सुद्धा आहे, असं टोपे म्हणाले। राज्यातल्या ऑक्सिजनची गरज वाढत चालली आहे। केंद्रानं सध्याचा पुरवठा आणखी 200 मेट्रिक टनानं वाढवावा अशी विनंती राज्य शासनानं केंद्र सरकारला केली आहे। राज्यातल्या 16 जिल्ह्यांमध्ये संसर्ग झपाट्यानं वाढत चालला आणि त्यामुळे ऑक्सिजनची गरज वाढत चालली आहे। राज्याला जवळच्या आणि सोयीच्या ठिकाणाहून ऑक्सिजन पुरवठा लगेच सुरू करण्यात व्यक्तिगत लक्ष घालावं अशी विनंती मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना पत्राद्वारे केली आहे। आरटीपीसीआर बाबत आयसीएमआर कडून नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत। पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करण्याची गरज नसल्याचं सांगण्यात आलंय। परराज्य आणि राज्यांतर्गत प्रवासासाठी आरटीपीसीआरची गरज नाहीये, मात्र प्रवासामध्ये कोरोनाचे नियम पाळणं हे बंधनकारक असणार आहे। चाचण्या केंद्रावर जास्त लोड नको म्हणून हा निर्णय घेण्यात आला। आणि आता बातमी झी 24 तासच्या इम्पॅक्टची। वाशीमध्ये पीक कर्ज वितरण करणाऱ्या बँकांच्या वेळामध्ये आता बदल झालेला आहे। याआधी सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये शेतकऱ्यांना बँकेमध्ये यावं लागत होतं, मात्र आता दुपारी 3 वाजेपर्यंत वेळ वाढवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। पावसाळा जवळ आलाय आणि त्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकरी पीक कर्जासाठी बँकांमध्ये गर्दी करू लागलेत। याबाबतची बातमी झी 24 तासने दाखवलेली होती आणि त्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली। येत्या जुलै-ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा इशारा देण्यात आलाय आणि या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनानं कंबर कसली आहे। ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी राज्यभर ऑक्सिजन प्रकल्पांचं जाळं उभारायला सुरुवात केली आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये राज्यात बेड, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन या 3 गोष्टींची मोठी टंचाई निर्माण झाली आणि त्यामुळे अनेकांचा जीव गेला। नवी मुंबईमधल्या नागरिकांना मोफत लस देण्यात यावी यासाठी 30 कोटींपर्यंत खर्च येणार आहे आणि यासाठी राज्य सरकारची वाट न पाहता पालिकेनंच नागरिकांना मोफत लस द्यावी अशी मागणी भाजपा आमदार गणेश नाईक यांनी केली आहे। नाईक यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदन दिलंय आणि यामध्ये पालिकेच्या बजेटपैकी 50% पैसे हे आरोग्यासाठी खर्च करावेत अशी मागणी नाईक यांनी केली। रमजान ईदच्या सामुदायिक पठणाला परवानगी द्या अशी मागणी मालेगावच्या मुस्लिम धर्मगुरूंनी केली आहे। कोरोना काळामध्ये रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शांतता समिती बोलावली होती आणि यावेळी धर्मगुरूंनी ईदगाह मैदानावर नमाजसाठी 15 मिनिटांची वेळ मागितली। दरम्यान शांतता समितीच्या बैठकीमध्ये मुस्लिम धर्मगुरूंनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं तोंड भरून कौतुक केलं। आता चिंता वाढवणारी बातमी आहे ती म्हणजे राज्यामध्ये कोरोना मृतांचा आकडा हा सातत्यानं वाढत चाललाय। 24 तासामध्ये 891 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। राज्यात दिवसभरामध्ये कोरोनाचे नवे 51,880 रुग्ण आढळलेत आणि त्याचवेळी 65,934 रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले। मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असल्याचं चित्र पाहायला मिळते। दिवसभरामध्ये कोरोनाचे 2,554 नवे रुग्ण आढळलेत आणि 5,240 जणांनी कोरोनावर मात केली आहे। 24 तासामध्ये 62 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला। नागपूरमध्ये कोरोना बाधितांचा आलेख घटू लागलाय। दिवसभरामध्ये नागपूरमध्ये 4,182 कोरोना बाधित आढळलेत आणि त्याचवेळी 7,439 जण कोरोना मुक्त होऊन घरी परतलेत। 24 तासात 71 जणांचा कोरोनामुळे बळी घेतलाय। नागपूर शहरामध्ये 40, ग्रामीणमध्ये 21 आणि जिल्ह्याबाहेर 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। कल्याण डोंबिवली विभाग क्षेत्रात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होती। आधी 2 आकडी असणारी रुग्णसंख्या हळूहळू 3 आकड्यांवर गेली आणि आता नंतर थेट 4 आकड्यांपर्यंत वाढू लागली आहे। मात्र रुग्णसंख्या 500 ते 700च्या आसपास स्थिरावली आहे। 25% पोहोचलेला इथला पॉझिटिव्हिटी रेट आता 11% खाली आला आहे।
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिलाही कोरोनाची लागण झाली आहे। तिचे वडील माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनाही कोरोनाची लागण झाली आहे। त्यांना पुढच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। गेल्या अनेक दिवसांपासून ताप होता दीपिका सध्या तिच्या कुटुंबासह बंगळुरूमध्ये आणि तिची बहीण अनिशा आणि तिची आई देखील कोविड पॉझिटिव्ह आहेत। दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी लागणाऱ्या ई पासच्या अर्जाची काटेकोर तपासणी होतीये। पहिल्या आठवड्यामध्ये दाखल झालेल्या 25,000 अर्जापैकी 20,000 अर्ज पोलिसांनी फेटाळलेले आहेत। कुटुंबियांचा मृत्यू किंवा आजारपण अशी कारणं देऊन जिल्हा प्रवासाचं नियोजन करणाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। कुटुंबियांचा मृत्यू, वैद्यकीय आणीबाणी, स्थानिक यंत्रणांनी सोपवलेली जबाबदारी, लग्न या कारणांसाठी जिल्ह्याबाहेर प्रवासाला परवानगी आहे। मात्र वैयक्तिक तपशील न दिल्यामुळे, योग्य कागदपत्र न जोडल्यामुळे अनेक अर्ज पोलिसांनी फेटाळलेले आहेत। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मूल शहरातल्या तांदूळ उत्पादक व्यापारी प्रशासनाच्या मदतीला आता धावून आले। शहरामध्ये 100 खाटांच्या विलगीकरण कक्षाच्या उभारणीसाठी मदत तर केलीच आहे, शिवाय या मंगल केंद्रामधल्या विलगीकरण कक्षासाठी खाटा, गाद्या तसंच इतर आवश्यक साहित्याची मदत केली आहे। उन्हाळा हा तांदूळ विक्रीसाठी मोठा हंगाम असतो, त्यामुळे मजूर वर्ग आणि नागरिकांची बरीचशी गर्दी असते। कोरोना काळात ज्येष्ठ आणि निराधार नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही, त्यामुळे यवतमाळच्या शैला मिर्झापुरे अशा नागरिकांसाठी पुढे सरसावल्यात। या सर्व नागरिकांना सर्व जीवनावश्यक वस्तू आणि औषधं घरपोच पोहोचवतात आणि त्यासाठी त्यांनी सेवा माता पित्याची हा उपक्रम सुरू केलाय। घरचं वीज आणि पाणी बिल सुद्धा मिर्झापुरे भरून देतात। शैलांच्या साथीला महिला डॉक्टरही आजारी वृद्धांना घरीच आरोग्य सेवा देत आहेत। कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत सेवा देण्यासाठी पुण्यामधल्या तब्बल 102 रिक्षा चालकांनी पुढाकार घेतलाय। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या वतीनं रिक्षा रुग्णवाहिका ही मोहीम सुरू करण्यात आली आहे। संकट काळात ही सेवा बजावत असताना अनेकांकडून अक्षरशः अश्रू ढाळत आभार व्यक्त केले जात असल्याचं रिक्षा चालक सांगतात। लॉकडाऊन काळामध्ये नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी नाशिक शहरामधल्या मुख्य सराफ बाजारातले सराफ व्यावसायिक आता एकत्रित आलेत। सोनं चांदी मोडायची किंवा गहाण ठेवायची असेल त्यांनी सराफ व्यावसायिकाला फोन करायचा आहे आणि त्यानंतर सराफ व्यावसायिक संबंधितांच्या घरी जाऊन त्यांना योग्य तो मोबदला देणार आहेत। आतापर्यंत अनेक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतलेला आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये धार्मिक स्थळं आणि मंदिरं आता बंद आहेत, त्यामुळे मंदिर परिसरातल्या वानरांना खायला अन्न मिळत नाहीये। त्यामुळे तीव्र उन्हाळ्याचे चटके लागतात आणि ही वानरं आता अन्न पाण्याच्या शोधामध्ये लोकवस्तीत येऊ लागली आहेत। शहरामध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 12 वानरं 8 दिवसांपासून मुक्कामी आहेत। लोकही या वानरांना खाऊ घालतात। ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्यामुळे ठाण्याचं आयुक्तपद आता रिकामं झालंय। आयुक्तपदाची तात्पुरती जबाबदारी ही सहपोलीस आयुक्त सुरेश मेघला यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। 1988च्या बॅचचे ते IPS अधिकारी के व्यंकटेशम यांची नागरी संरक्षण विभाग संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेते, सभागृह नेते यांच्यासह काही समिती अध्यक्षांसाठी भाडेतत्वावर वाहनं घेतली जाणार आहेत। यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश असणारे पालिकेची वाहनं अनेकदा नादुरुस्त होत असल्याच्या तक्रारीनंतर मनपानं हा निर्णय घेतलाय। मात्र वाहनांच्या किमतींपेक्षा भाड्याची रक्कम ही जास्त असल्याचा आरोप होतोय। मुंबईतल्या दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर दानापूर ट्रेनमध्ये चढताना एक गर्भवती महिला तिच्या लहान मुलासह अचानक तोल जाऊन पडली, पण ऑन ड्युटी असणाऱ्या अशोक यादव या RPF जवानांना सतर्कता दाखवत या दोघांचे प्राण वाचवले। रेल्वेकडून वारंवार सुरक्षिततेच्या सूचना दिल्या जात असून सुद्धा प्रवासी त्याचं पालन करताना दिसत नाही। वसई पाचू बंदर इथल्या समुद्रात अडकलेल्या एका मासेमारी बोटीला काढण्यासाठी समुद्रात गेलेला JCB's भरतीच्या पाण्यामध्ये बुडाला आणि ही घटना मंगळवारी सकाळी घडली। सुदैवानं JCB चालक सुखरूप आहे। हा प्रकार पाचू बंदर आणि मळसे समुद्र किनाऱ्याच्या मध्यवर्ती भागामध्ये घडला। रायगड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। महाड आणि पोलादपूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। मे महिन्यातल्या कडक उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे आता दिलासा मिळाला। बच्चे कंपनीने पावसाच्या सरी अंगावर घेत थंडाव्याचा आनंद घेतला। मात्र या अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे।
कोल्हापूरमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस चांगलाच बरसला। या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, तर शहरातल्या काही सखल भागात पावसाचं पाणी साचलं। तासभर हा पाऊस सुरू होता। विकासाचा ध्यास म्हणजे